आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड येथील सुरेखा रामलिंग सूर्यवंशी यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या वादावरून 2 गटातील वादातून म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे। यामध्ये परस्पर एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी निरंजन सोमनाथ साळुंखे वय 23 राहणार म्हसवड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत संजय सूर्यवंशी, संदीप लक्ष्मण सूर्यवंशी, आदेश संदीप सूर्यवंशी, आदित्य संजय सूर्यवंशी सर्व राहणार म्हसवड तालुका मान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याच प्रकरणी दुसऱ्या गटातील शोभा संदीप सूर्यवंशी वय 38 राहणार मासाटेक म्हसवड तालुका मान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निरंजन सोमनाथ साळुंखे, सुमित सोमनाथ साळुंखे, ओम धोंडेराम साळुंखे सर्व राहणार म्हसवड तर उमेश कोरडे संपूर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निरंजन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जून 2025 रोजी 10 वाजता म्हसवड येथे सुरेखा रामलिंग सूर्यवंशी यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या वादावरून मोटरसायकलवर येऊन अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, आदेश सूर्यवंशी, आदित्य सूर्यवंशी यांनी आपापसात संगनमत करून गंभीर दुखापत करून शिवीगाळ मारहाण करून आणि दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार निरंजन साळुंखे यांनी दिली आहे। याच प्रकारे शोभा सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार 3 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजता शोभा सूर्यवंशी, आदित्य सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी हे घरासमोर उभे असताना म्हसवड पेठेत राहणारे निरंजन साळुंखे, सुमित साळुंखे, ओम साळुंखे तसेच याचा पाहुणा उमेश कोरडे यांनी तिथे येऊन शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली आहे, अशी 4 जणांविरुद्ध शोभा सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे। या प्रकरणी पुढील तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार MN हंगे, पोलीस हवालदार JD लुबाळ करीत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।